नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राकेश घुगे। आज आपण सातपुडा पर्वत बघणार आहोत। व्यवस्थित लक्ष द्यायचे। सातपुडा महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला आहे। बघा, उत्तरेकडून नर्मदा नदी वाहते, दक्षिणेकडून तापी नदी वाहते। सातपुडाचं मधील सर्वात उंच शिखर कधी म्हटलं तर धुपगड आहे। धुपगडची उंची किती? 1350। सातपुडा पर्वत हा ठोकळ्यांचा पर्वत आहे। एकूण लांबी हे 900 किलोमीटर आहे। रुंदी जवळजवळ 160 किलोमीटर आहे। याचा आकार कधी म्हटला तर जवळ कुठल्या आकाराचा आहे? त्रिकोणी आकाराचा आहे। पाया मैकड डोंगर रांगांपर्यंत आहे तर शिरोभाग राजपिपला डोंगरापर्यंत आहे। बघा, दक्षिणेकडचा उतार हा तीव्र आहे तर उत्तर साईडचा उतार हा मंद स्वरूपाचा आहे। तर सातपुडा पर्वतातील पठारे बघा, मोराचे पठार असो, बैतूलचे पठार असो, मैकलचे पठार असो, अशा पद्धतीचे पठारे आहे। सातपुडा असं नाव आहे, म्हणजे सातपुड्या म्हणजे 7 टेकड्यांचा समूह, म्हणून त्याला सातपुडा असं नाव पडलेलं आहे। इथे अमरावतीमध्ये गाविलगड टेकड्या आहे। गाविलगड टेकड्यांची जी रुंदी आहे 20 ते 40 किलोमीटर, उंची 1000 मीटर पेक्षा जास्त उंची आहे। आणि बैराट जे शिखर आहे, बैराटची उंची 11 ते 77 अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे मीटर। चिखलदरा येथील थंड हवेचं ठिकाण आहे। उंच शिखर सुद्धा आहे, 1115 मीटर आहे। इथे नंदुरबार मध्ये तोरणमाळ पठार आहे। तोरणमाळची उंची 1036 आहे आणि त्यातील सर्वात जास्त उंचीचं शिखर कोणतं? अस्तंबा 1325। आणि सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वात उंचीचं शिखर अस्तंबा आहे। 100% लक्षात ठेवायचं आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे। धन्यवाद।